मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे आखतील, आम्ही ते काम करणार आहोत की जे जबाबदारी येईल ते आम्ही निश्चित पार पाडू, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे की जसं शिंदे साहेबांनी आमदार फोडले होते तसाच परिणाम विधान परिषदेमध्ये दिसेल. महायुतीची मतं दोघांनी दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल ना, त्यात काय एवढं. 12 तारखेला आपल्याला आहे ना, तेव्हा तुम्हाला दाखवून देऊ आम्ही काय नाही काय नाही. गोगोले साहेब, वर्धापन दिवस साजरा होतोय आज. आता अपेक्षा आहे की या एक्सपान्शन मध्ये तुम्हाला होईल. आता होईल तर होईल, त्याबद्दल काही दुमत नाही, परंतु बोलून अगोदर मोकळं होणं बरोबर मला वाटत नाही. ज्या वेळेला आदेश येईल त्यावेळेला आम्ही ते घेऊ, काळजी करायचं कारण नाही. ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये तुम्हाला यश मिळालं याचा अर्थ महायुतीत तुम्ही मोठा भाऊ आहात नाही, असं आम्ही नाही सांगणार. मुख्यमंत्री आणि ते लोक जे काही चर्चा करतील ते आम्ही एक शिवसेनेचे मावळे म्हणून काम करतोय. त्यासाठी मोठा भाऊ छोटा भाऊ आतापर्यंत तरी आमच्यात कोणाच्यात तशी काही चर्चा नाही आहे. परंतु जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघे आहेत ते बसून ठरवतील आणि जे आदेश येईल तो आम्ही पाळू. स्ट्राईक रेट बाबत सातत्यानं बोललं जातं, तुम्ही स्ट्राईक रेट आमचा चांगला आहे असं म्हणून आनंद साजरा करता, मात्र आकडे तितके काही खास नव्हते विजयाचे. ठीक आहे, पहिलीच निवडणूक आहे, पहिल्याच्याला आम्ही सामोरं जातोय. तरी पण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एवढं घवघवीत यश मिळालेलं आहे. आता जर आज पाहिलं आपण जे काही 2-3 मुद्दे चालले ते जर चालले नसते तर मग ह्या महाविकास आघाडीचा जय महाराष्ट्र झाला असता. गोगावले साहेब, एकूणच आपण पाहतोय की संजय राऊतांनी टीका केलेली आहे, सत्ताधारी फक्त आमदार खासदार हेच विकत घेऊ लागलेले आहेत. आता वारकऱ्यांना देखील अनुदान देऊन त्यांना देखील आम्ही दाखवतात, कसं पाहता या विधानाकडे? त्याला मनाचा मोठेपणा लागतो. इतर ठिकाणी अनेक वेळेला पैसे खर्च होतात, मग त्यासाठी वारकरीसाठी जर काही थोडाफार खर्च झाला तर त्यात एवढा आकंठांडोळ ते काही करू शकले नाहीत. जे काय आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केलेलं आहे ते खरं म्हणजे त्यांना टोचतंय. कारण वारकरी संप्रदायाला नेहमी झुकतं माप आपल्या युतीच्या सरकारने दिलेलं आहे, हे कोणाला नाकारता येणार. वर्धापन दिनानिमित्त वरळीच्या डोम मध्ये सगळे डोम कावळे जमले असं ते म्हणतायत. ठीक आहे, आता त्याकडे काहीच राहिलं नाही शिल्लक. तो काही शब्द शोधत असतात आणि ते शब्द शोधून काढले. तर काल शिरसाटने आमच्या सांगितलेलं आहे कोण डोम कावळा आणि काय कावळा आहे ते नाही, ते पानकावळे आहेत. त्यांनी जे काही सांगितलंय त्या पानकावळ्यांनी सांगितलं. ठीक आहे ना, नकली का असले आता आम्ही सांगतो ना भाषणामध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.